मुलगी आली माझी, आपण तिला विचारूया लोणचं कसं झालंय. रुचू, लोणचं जरा खाऊन बघ. खूपच छान झालंय. चांगलं झालं ना? मीठ वगैरे व्यवस्थित आहे, मसाले सगळं व्यवस्थित आहे, मुरलंय ना चांगलं? छान मुरलंय. चला आपण लोणच्याचा मसाला भाजून घेऊया. 50 ग्राम राईची डाळ घेतले, 25 ग्राम धने घेतले, 25 ग्राम बडीशेप, 1 चमचा आपण जिरं घेतले, अर्धा चमचा मेथी घेऊया, 5 लवंग, थोडासा दालचिनीचा तुकडा घेतला आहे. आता आपण गॅस पेटवून मसाला भाजूया. मसाला भाजायला घेतला की आपल्याला काय करायचं आहे, गॅस बारीक ठेवायचा, हाताने व्यवस्थित असं बघून घ्यायचं. आपल्या हाताला गरम लागला का मसाला भाजून झाला. अजून भाजावा लागेल, थोडा भाजला नाही आहे. गॅस फास्ट केला का आपला मसाला करपतो आणि काळा कलर येतो. आणि कधी पण मसाले भाजताना गॅस बारीक ठेवायचा, सारखं मिक्स करून घ्यायचे. आपला मसाला भाजला आहे, गॅस बंद करूया आणि मसाला काढून घेऊया. आपण केव्हाही मसाला भाजला की एक ताट घ्यायचं, ताटामध्ये कपडा घालायचा कॉटनचा, त्याच्यावर मसाला काढायचा, म्हणजे ओला होत नाही मसाला आपला, कारण आपल्याला लोणचं जास्त दिवस टिकवायचं आहे. मसाला आपण थंड करूया म्हणजे वाटता येईल. मसाला आपला थंड झाला, वाटून घेऊया. आपण छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे, मसाला घालून घेऊया. मसाला आपल्याला जास्त बारीक नाही करायचा, थोडासा जाडसर ठेवायचा आहे. वाटून घेते. आपला मसाला वाटून झाला आहे, बघूया. जास्त बारीक नाही केलं आहे, थोडं जाडसर वाटलं आहे. मसाला ठेवून आपण तेल गरम करायला घेऊया. चला आपण लोणच्यासाठी तेल गरम करूया. तेल आपण अर्धा लिटर घेतलं आहे, आपली रोजची तेलाची बाटली आहे. जे जेवणाचं तेल असतं तेच घेतलं आहे, वेगळं कोणतं तेल घेतलं नाही. आपण भांड्यामध्ये तेल घालून घेऊया. तेल आपल्याला वाफ येईपर्यंत गरम करायचं आहे. तेल गरम झालं आहे, तेल थंड होईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. आपण एक खोलगट भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये वाटलेला मसाला घालून घेऊया. मसाल्याचा किती छान सुगंध येतो आहे. आता आपण बाकीचे मसाले मिक्स करूयात. ओवा घेतला आहे चिमूटभर, हातावर चोळून घेतला आहे, तो घालूयात. 1 चमचा आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे. आपण 2 चमचे मीठ घालूया. 2 चमचे काश्मीरी मिरचीची पावडर घालूयात. सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे. तिखट जास्त हवं असेल तर आपण मिरची पावडर आणखीन 1 चमचा घातली तरी चालेल. मीठ आपण नंतर बघणार आहोत कमी जास्त आहे का. तर आपल्याला मसाल्यामध्ये 1 चमचा विनेगर घालून घ्यायचं आहे. पण मसाल्यामध्ये 1 चमचा विनेगर घातले. आता पळीने कोमट तेल घालून घेऊया. कोमट तेल घालायचं म्हणजे मसाले व्यवस्थित मुरले जातात. पण मसाला तेलामध्ये मिक्स करून घेऊया. आपला लोणच्याचा मसाला मिक्स करून झाला आहे, बाजूला ठेवूया. आणि आपला आता आंबा बघूया सुकायला ठेवलेला. आंब्याला आपण हळद लावली होती, त्याच्यामुळे काळा नाही पडला. व्यवस्थित आंबा सुकून झाला आहे. एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आपण खोलगट भांडं घेतलं आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित लोणचं मिक्स करायचं आहे. आता आपण मसाल्यामध्ये 2 चमचे मीठ घातलं आहे. आता आंब्याला 1 चमचा मीठ घालून घेते. आपण 1 चमचा मिरची पावडर लावूया आंब्याला. मीठ आणि मसाला आपण आंब्याला मिक्स करून घेऊया. 2 चमचे घेतले. आता आपण जो मसाला केला आहे तो आंब्यावर घालून घेऊया. सर्व मसाला घालायचा आहे आपल्याला. मसाला आपण मिक्स करून घेऊया आंब्यामध्ये. आपण लोणच्याचे मसाले सर्व प्रमाणात घेतले होते, त्याच्यामुळे आपल्या लोणच्याला किती छान रंग आला आहे, उठून दिसतं एकदम. चला आपण लोणचं बरणीत भरून ठेवूया. आपण इथे काचेची बरणी घासून सुकवून घेतले. एकदम कोरडं करून घ्यायचं, कुठलं पण भांडं ठेवायचं ते. आपण बरणीमध्ये पळीने तेल घालून घेऊया. तर आपल्याला चिमूटभर मेथी घालायची आहे. मेथीमुळे आपलं लोणचं टिकतं आणि मुरल्यावर लोणच्यातली मेथी पण खायला खूप छान लागते आपल्याला. आपण लोणचं भरूया बरणीमध्ये. तर आपल्याला काय करायचं आहे, एक टिश्यू पेपर घ्यायचा. कुठे मसाले आणि तेल जे बरणीच्या तोंडाला वरती लावलेले आहेत ते आपण पुसून घ्यायचे. तेल घालूया लोणच्याच्या वरून. आपलं लोणचं बरणीत भरून झालं आहे. जे आपण नंतर वरून तेल घातलं आहे ते थंड करून घातलं आहे, गरम घातलं नाही. मसाल्यावर आपण कोमट तेल घातलं होतं. लोणच्याच्या वरती तेल आलं पाहिजे एवढं बरणीत तेल भरायचं. आपण बरणीला झाकण लावून घेऊया. घट्ट एकदम झाकण लावायचं. बघू शकता आपलं लोणचं किती छान दिसतंय. तर आपल्याला एक 15 दिवस लागतील लोणचं मुरायला, तोपर्यंत ठेवून देऊया. चला आपण आंब्याचं लोणचं मुरायला ठेवलं होतं ते बघूया. आपलं लोणचं दिसतंय बरणीमध्ये किती छान झालं आहे. आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया म्हणजे आपल्याला व्यवस्थित बघता येईल. आपण लोणच्यासाठी तेल आणि मसाले एकदम प्रमाणात घेतले होते, त्याच्यामुळे आपलं लोणचं किती छान झालं आहे. लोणचं म्हटलं तर थोडं तेल आणि मसाले हवे, तेव्हा लोणचं खायला मजा येते. आपलं लोणचं बनवून तयार आहे. वरण भाताचा कुकर लावायचा, भाजी नसली तरी चालणार आहे, कारण आपण इतकं छान लोणचं बनवलं आहे. मुलगी आली माझी, आपण तिला विचारूया लोणचं कसं झालं आहे. रुचू, लोणचं जरा खाऊन बघ. तर आपल्याला रुचू सांगणार आहे लोणचं कसं झालं आहे. खूपच छान झालंय. चांगलं झालं ना? मीठ वगैरे व्यवस्थित आहे, मसाले सगळं व्यवस्थित आहे, मुरलं आहे ना चांगलं? छान मुरलंय. तर खाऊ शकतो? हो, खायला तयार आहे. मग बाजारात कैऱ्या आल्यात, तुम्हाला पण लोणचं बनवायचं असेल लोणचं बनवा आणि कसं झालं मला कमेंट्स करून सांगा. तर आपण लोणचं थोडंसं एका बरणीत भरून मुलीला देते मी, मुलीसाठी पण ठेवलं.